मार्च 16 रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील 7 जागा रिक्त आहेत। सध्या राज्यातील एनडीए सरकारकडे संख्यात्मक ताकद आहे। महायुद्ध 6 जागा जिंकू शकते। विरोधी पक्ष महाविकास आघाडी MV1 बद्दल बोलायचे झाले तर ते 1 जागा जिंकू शकते। तथापि या एका जागेसाठी कोणता पक्ष उमेदवार उभा करेल हे स्पष्ट नाही। MVAमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांचा समावेश आहे। दरम्यान शिवसेना आणि UBT राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शुक्रवारी संजय राऊत म्हणाले की विरोधी आघाडी चर्चेद्वारे आपला उमेदवार ठरवेल। काँग्रेस म्हणते की त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेची जागा हवी आहे। पत्रकारांशी बोलताना शिवसेना UBT खासदार म्हणाले की राज्यसभेच्या जागेबाबत त्यांच्या पक्ष, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षात कोणतेही मतभेद नाहीत। त्यांनी सांगितले की सुरुवातीचे मतभेद सामान्य आहेत। ते पुढे म्हणाले, शेवटी हे राजकारण आहे, परंतु आम्ही सल्लामसलत केल्यानंतरच निर्णय घेऊ। खरं तर शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतो, तर उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ मेमध्ये संपतो। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल पाटील म्हणाले की आम्हाला विधान परिषदेची जागा हवी आहे किंवा राज्यसभेची जागा हवी आहे। प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ शिवसेना UBT कडून आहे। गुरुवारी आदित्य ठाकरे म्हणाले होते की विधानसभेतील त्यांच्या पक्षाच्या जागा लक्षात घेता राज्यसभेची जागा त्यांच्या पक्षाची आहे आणि MVAमध्ये या दिशेने निश्चितच चर्चा होईल। संजय राऊत यांनी यापूर्वी सांगितले होते की शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे।